नमस्कार मंडळी. नवी मुंबईमध्ये पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि अशा थंडगार ऍटमॉस्फिअर मध्ये आपल्या सगळ्यांनाच चटपटीत खावंसं वाटतं. तर आपला एक विचार स्पेशली नवी मुंबईकरांची क्रेविंग संपवायला व्हायरल फूड स्टॉल घेऊन आली आहे. तर लेट न करता या ब्लॉगची सुरुवात करूया. तर मंडळी, आपण आपल्याच लोकेशनवर आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे मावशीचा वडापाव. तिथला वडापाव तुम्ही खाल्लाच पाहिजे, एकदम टेस्टी लागतो ब्रो. तर आता मावशीचं काहीतरी गप्पा मारूया आपण, चला. तर काय म्हणताय मावशी, हा उद्योग तुम्ही किती वर्ष झालं तुम्ही सुरू केलाय? हा उद्योग 26 वर्षापासून 26 वर्षापासून, बापरे. आणि तुम्हाला आता युवा उद्योजक जे आता पुढे नवीन नवीन उद्योग सुरू करतील त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांनी पण आपल्यासारखी मेहनत करावा आणि पुढच्या वाटचालीसाठी चांगली मेहनत करून चांगली प्रगती करावी. आणि आपल्या दुकानाचा सगळ्यात फेमस फूड तुम्हाला कुठला वाटतं? माझे फेमसच आहे सगळे पदार्थ, पण जास्त करून वडापाव फेमस आहे. अशी काय स्पेशल मॅजिक करता तुम्ही वडापाव मध्ये की एवढा वडापाव फेमस आहे आपला? काय नाही, आपलं प्रेम त्याच्यात असतं, त्याच्यामुळे वडापाव. प्रेम. तर मंडळी, आता गरम गरम वडापाव आलेला आहे, मावशीचा वडापाव. त्याला टेस्ट करूया कसा आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. गरम गरम मस्त आहे. या चटणी आणि या ना वड्यामध्ये ना काहीतरी स्पेशल आहे. एकदम वेगळं वाटतं, एकदम हटके टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करा यातलं. आपल्यासोबत आपला मयूर दादा, जो की जय मल्हारचा मॅनेजर आहे आणि तो सोबतच डिजिटल मावशीचा वडापाव हे चॅनल सुद्धा हँडल करतो. तर काय म्हणतो तुला, आता हे मावशीचा वडापाव हे तर तू डिजिटल कसं करायची सुरुवात केलीस? इथं प्रत्येक गोष्ट काय काय होत नाही, असं ताईनीच मला सांगितलं की कर चालू, म्हणून मी केलं सगळं. ऑनलाईन कसं करायचं कसं नाही सगळं चालू केले. आता आपल्याकडं ऑनलाईन काही दिवसांनी चालू होईल वडापाव, झोमॅटो हे सगळं ऑनलाईन वर चालू होणार आहेत. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं झालंय, सगळीकडे वडापावचे रेट जास्त वाढलेले आहेत. पण आपल्या इथं 20 रुपयांनीच वडापाव आहे, बाकीकडे 25 रुपये 30 रुपयांनी. आपले तसं नाहीये, 20 रुपयांनीच वडापाव आहे. प्रत्येक कस्टमर येतात आपल्याकडं, प्रेमाने खातात. सगळे एक एक वडापाव खाल्ल्याच्या नंतरून ते पार्सल पण घेऊन जातात. ते प्रत्येकानं एक 10 5 5 15 असे वडापाव घेऊन जातात. ते म्हणजे सगळीकडं कोपरखेम्यात म्हणलं तर मावशीचा वडापाव एकदम बेस्ट आहे. ओके. तर मंडळी, तर तुम्हाला स्वस्त आणि मस्त वडापाव पाहिजे असेल तर मावशी वडापावला नक्की भेट द्या. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत कोपरखेरण्याच्या एकदम व्हायरल वहिनीकडे, त्यांचा एक स्टॉल आहे, वहिनीज डेझर्ट हाऊस. तर चला त्यांच्याशी जरा गप्पा मारूया. तर आता आपल्याने वहिनीला आपल्याला वहिनीने एकदम परफेक्ट बिस्कॉपचा बाउल केक दिलेला आहे. चला ट्राय करूया कसा आहे. एक नंबर आहे भाई. तुम्हाला ना तुला चॉकलेटची गरज आहे. तुम्ही जर हा बाउल खाल्ला तर पूर्ण मागे चॉकलेट पेले त्या बाउल समोर. खरंच सांगणार, मस्ट ट्राय गाईज. तर माझं नाव पल्लवी मोरे आहे आणि हे नाव द्यायचं खरं कारण म्हणजे माझे मिस्टर आणि माझे भाऊजी. तर त्यांनीच मला म्हणजे सुचवलं की आपण कॉमेडी व्हिडिओ करतोय तर मग आपल्या जे आपण कार्ड ओपन करणार आहे, आणि हे कार्ड माझ्या बर्थडेच्या दिवशी मला सरप्राईज दिलेलं त्या दोघांनी. तर मग त्याच्यावरून ठरलं की हे नाव द्यायचं आपण. ओके. आणि आता बघ, खूप सारे असे आपल्या स्टॉल्स वगैरे, तुला असं काय वाटलं की आपण केक बाउलच आपण ओपन करूया? म्हणजे जेव्हा आम्ही सुरू करणार होतो तेव्हा ते ट्रेंडिंग होतं, म्हणून म्हटलं आपण एकदा ट्राय तरी करून बघूया की म्हणजे होतंय कसं होतंय. सॉलिड. तर ताई, तर मंडळी, आता आपण आलेलो आपल्या थर्ड फूड स्टॉल मध्ये, ज्यातली फेमस शेवपुरी बघून तुम्हाला इथे यावंच लागेल.
आणि तुमचं पोट पण एका प्लेटमध्ये पूर्ण भरून जाईल. तर या फेमस फूड स्टॉलचं नाव आहे ओम साई शेवपुरी, जिथली शेवपुरी एकदम फेमस आहे. चक्क सेलिब्रिटीजने इथली शेवपुरी ट्राय केली आहे. चला आपण पण ट्राय करूया. मित्रांनो, तर पॉप्युलर शेवपुरी आता आपल्याकडे आलेली आहे आणि ही शेवपुरी एवढी मोठी की मला ह्या चम्मचनी पण उचलता येत नाहीये, जो आपण हातानेच ट्राय करूया. ही मी बघा फक्त ही स्टोरी बघा, किती मोठी आहे बघा बघा. एका घासाने तर जाणार नाहीये. मी गॅरंटी सांगते, एका शेवट तुमचं अख्खं पोट भरेल. तुम्हाला डिनरची पण गरज नाहीये. नक्की ट्राय करा. तर मंडळी, आपल्याकडे शेवपुरीचे एकदम अतिशय प्रेमी इथे आपल्याला भेटलेले आहेत, तर त्यांच्याकडे आपण थोडासा रिव्ह्यू घेऊया. सर, क्या लगता है आपकी शेवपुरी के टेस्ट के बारे में आपको क्या लगता है? टेस्ट बहुत बढ़िया लगता है. जैसे हम तो यूपी से हैं, आगरा से हैं. यूपी की चाट फेमस है, लेकिन इनकी चाट अवश्यम है, बहुत ही टेस्टी और बहुत बढ़िया. मैं 2 महीने हो गए, 2 महीने 1.5 महीना हुआ है. 1.5 महीने 3 बार हम लोग खाने आ चुके हैं. तर सर, काय म्हणताय ह्या शेवपुरीच्या स्टॉलला किती वर्ष झाले? या स्टॉलवर 30 वर्ष झाले. माझा बाबांना चालू केले. 30 वर्ष झाले. अच्छा. पहिला कोपऱ्यात होता तो, साडीजवळ गोल्डफिश साडी आहे तिकडे, तो कोपऱ्यात होता. आता इथं कोरोना काळमध्ये इथे चालू. ओके. आणि आपली शेवपुरी खूपच ट्रेंडिंग आहे सध्या, म्हणजे खूपच फेमस आहे. खूप सारे सेलिब्रिटीज वगैरे पण इथे आलेले आहेत. तर कुठले सेलिब्रिटीज आपल्याला? कारण ती मराठी सिरियल मध्ये एवढे आहे ना कलाकार, ते सगळे आपल्या कधी कधी येते मराठी सिरियल मध्ये. आणि कधी कधी सिरियल गोरेगाव कधी कधी पार्सल जाते आपलं पण आपला शंकर महाजन सर आहे, त्यांचा पण घरी आपला पार्सल जातोय. आणि गणपतीचा आता आमचा स्टॉल फिक्स असतो, त्यांच्या घरी आम्ही स्टॉल लागले. ओके. आणि इथे आपल्या स्टॉल जवळ यायचं पत्ता वगैरे सांगा. इथे आपला 29 वाशी सेक्टर 29 आणि हे पांबीचं पाटसा रोड आहे. 29 सेक्टर. या शेवपुरीची एवढी पॉप्युलॅरिटी ऐकून तुम्ही नक्कीच इथे भेट द्या आणि इथली शेवपुरी नक्की ट्राय करा. काय म्हणताय भैया, किती वर्षापासून आपला स्टॉल है? मैं 10 साल से. 10 साल से, मतलब 2016 से. 16. वाओ. और आपका मतलब सबसे फेमस तो शोरमा ही है, तो शोरमा में ऐसी क्या खासियत डालते हो आप, मतलब? खासियत बोलेगा तो मेयोनीज, शेजवान सबसे ज्यादा बेस्ट रहता है. और शोरमा में बेस्ट बोलेगा तो पेरी पेरी, चटपटा टाइम में पेरी पेरी शोरमा अच्छा रहता है. ओके. और आपकी स्टॉल में शोरमा के अलावा क्या क्या मिलता है और? शोरमा, सैंडविच, रोल्स, मोमोज, बर्गर. ओके. और अगर हमारे पब्लिक को आपके स्टॉल को विजिट करना होगा तो एड्रेस? एड्रेस रहेगा हावड़े सेंचुरी मॉल, सेक्टर 19. ओके, सेक्टर 19. प्लीज जरूर इनके शोरमा के स्टॉल पे आइएगा. बहुत अच्छा शोरमा मिलता है. टेस्ट करने के लिए आपको हमारे दो जो नॉनवेज वाले प्रेमी है वो आपको टेस्ट करके रिव्यूज जरूर देंगे. बघितलं का, एकदम ग्रेव्ही आणि एकदम मस्त दिसतोय शोरमा. पण मी तर व्हेज आहे, पण आपला मामू आहे ना, तो कधी काम येणार. चला हे रिव्ह्यू करून सांगायचं कसा लागतोय. काय म्हणते, कसं आहे? ह्याच्या खाण्यावरून तुम्हाला समजत असेल हा कसा खाते, म्हणजे एक नंबर लागतोय शोरमा. नक्की ट्राय करा, खूप भारी आहे. मस्ट ट्राय, मस्ट ट्राय, मस्ट ट्राय. तर मंडळी, यांचा शोरमा काही सफायचा नाही, तर आपण पुढच्या स्टॉल मध्ये जाऊन या. चला चला चला. नमस्कार दादा. तर आम्ही या स्टॉलवर आलेलो आहोत. तर काय म्हणाले या स्टॉल बद्दल, काय फेमस आहे, किती वर्षापासून स्टॉल आहे? आमचा स्टॉल हा जेव्हापासून मॉल चालू झाला आहे ना तेव्हापासून आहे, 2016 पासून आहे. ओके. आमच्या फ्रँकी ही आमची फेमस आहे. त्यामुळे अजून आमच्याकडे बर्गर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ते पण आहेत. पनीर बर्गर, व्हेज बर्गर, तंदुरी, मसाला, असे वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर आमच्याकडे आहेत.
ओके, खूप छान आहे, तिची क्वालिटी पण खूप छान क्वालिटी भेटते पण आहे, क्वांटिटी पण आमची, हो, टेस्ट आणि- पण चांगली आहे, आणि साफसफाई पण एकदम छान आहे cleaning इथे. पण आहे, सर्व आहे. ओके, तर नक्की ट्राय करा यांचा स्टॉल. स्पेशल यांची फ्रँकी खूप मस्त आहे, तर ट्राय करून तुम्ही नक्की सांगा. आणि जर आपल्या मंडईला इथे यायचं असेल तर इथला ऍड्रेस तुम्ही सांगू शकता का? नेक्सस सीवूड मॉल, ग्राउंड फ्लोअर, ग्राउंड फ्लोर लेवल, तिकीट काउंटर अपोजिट, फूड प्लस शॉप. ओके, फूड प्लस फूडचा शॉप आहे हा. प्लीज तुम्ही नक्की इथे या आणि प्लीज इथला फूड ट्राय करून बघा. मंडळी, ही फ्रँकी पण एकदम एकदम भरलेली, एकदम लोडेड आहे. चला आपण टेस्ट करून बघूया कशी लागते. एक नंबर लागतो, छान आहे. जेव्हा ना ग्रेव्ही टाईप आहे, म्हणजे असं असतं ना, कलर काय क्रंची लागत नाही, एकदम छान, एकदम सॉफ्ट सॉफ्ट, एकदम मस्त लागतो, मस्त आहे. तर मित्रांनो, हा होता आमचा नवी मुंबईचा स्ट्रीट फूड ब्लॉग. आमच्या एक विचारकडून तुम्हाला हे फूड विचार आम्ही दिलेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा, कारण असेच चमचमीत फूड विचार आम्ही ह्या पुढेही घेऊन येणार आहोत. आज आम्ही दाखवलेल्या प्रत्येक ठिकाणी उत्तम क्वालिटीचं फूड मिळतं. वडापाव असो, शेवपुरी असो, वहिनीच्या हातचे छान छान केक असो, शॉर्मा असो किंवा इतर काही. जर तुम्ही खवय्ये असाल तर आमच्या या शॉप्सना नक्की व्हिजिट करा आणि अशाच फूडी विचारांसाठी एक विचारला नक्की फॉलो करा. बरं, हे शूट करताना आम्ही खूप धमाल मस्ती केली आहे बरं. आणि हे बघा त्याचे काही BTS. हे आहेत आमचे कॅमेरा पर्सन भावेश सर आणि हे आहेत निलेश दादा. त्यांची उंची म्हणजे काही बोलायलाच नको. तर असा होता आमचा फूड ब्लॉगचा धमाल. कॅमेरामॅन भावेशसह मी अंकिता, एक विचार.